हाय गाइज, वेलकम बैक टू माय चॅनल। मी धनश्री शिंदे। तर मी व्लॉग्स, व्हिडिओ, मेकअप व्हिडिओज, ट्रॅव्हल व्हिडिओज यावरती कंटेंट बनवते। तर आज आपण जून PR रिव्ह्यूज बघणार आहोत। तर आज मी तुम्हाला जे सगळे प्रोडक्ट्स दाखवणार आहेत, म्हणजे याच्यामध्ये सगळे प्रोडक्ट्स आहेत, हेअर केअर, स्किन केअर, मेकअप, बॉडी केअर, सगळे प्रोडक्ट्स आहेत। आणि ते सगळे प्रोडक्ट्स हे मला जून या मंथमध्ये PR म्हणून आले होते। तर त्यातले काही प्रोडक्ट्स मी यूज केलेले आहेत, त्याचा रिव्ह्यूसुद्धा मी देईन। आणि त्यासोबतच काही प्रोडक्ट्स मी यूज अजून नाही केलेले, तर ते पुढे मी यूज करून तुम्हाला त्याचा पण रिव्ह्यू देईल। पण आज आपण थोडक्यात बघणार आहोत जूनमध्ये मला काय काय PR आले ते। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे PR येणं हे माझं खूप लहानपणापासूनचं स्वप्न होतं। म्हणजे जेव्हा मला या सगळ्याबद्दल कळायला लागलं तेव्हापासून असं वाटायचं की हां, आपल्याला पण ब्रँडकडून फ्रीमध्ये प्रोडक्ट्स आले पाहिजेत, आपल्याला ते यूज करण्यासाठी भेटले पाहिजेत। तर फायनली ते माझं स्वप्न पूर्ण झालं आहे। आणि जूनमध्येच नाही तर याच्या आधीच्या काही 2-3 महिन्यातसुद्धा मला PR आले होते, पण मी त्यांचे म्हणजे असे मे फेवरेट्स, एप्रिल फेवरेट्स किंवा एप्रिल PR, मे PR असे व्हिडिओज नाही केले। पण म्हटलं आता जूनमध्ये छान मस्त अशी सुरुवात करूया आणि जूनचे सगळे PR तुमच्यासोबत शेअर करूया। म्हणजे काय होईल, त्याने तुम्हाला सुद्धा जे नवीन प्रोडक्ट्स आहेत ते कसे आहेत, किंवा तुम्हाला जर का एखादा प्रोडक्ट घ्यायचं असेल तर ते माझ्या थ्रू तुम्हाला कळेल सुद्धा की कसं आहे प्रोडक्ट, कसं नाही ते। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। तर फर्स्ट ब्रँड म्हणजे BBlunt। तर BBluntने मला हेअर मास्क पाठवलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता। 3 हेअर मास्क, म्हणजे त्यांनी हेअर मास्कची रेंजच मला सेंड केलेली आहे। तर हा आहे BBluntचा हेअर फॉल कंट्रोल हेअर मास्क। आणि याचा जो वास आहे ना तो थोडासा असा स्ट्रॉबेरी टाईप आहे, त्यामुळे थोडा डार्कच आहे। तिन्ही हेअर मास्क आहेत, त्याचे स्मेल जो आहे ना तो थोडासा डार्कच आहे, पण ह्याचा असा स्ट्रॉबेरीमधून आहे। सो मी हा अजून यूज नाही केलेला, पण यूज केल्यानंतर तुम्हाला मी याचा रिव्ह्यू शॉर्ट्समध्ये नक्की देईन। त्यानंतर याच्यासोबतच BBluntचं ब्ल्यूवालं, तर हे आहे BBluntचं इंटेन्स मॉइश्चर हेअर मास्क। तर हे हेअर मास्क मी यूज करून बघितलेलं आहे आणि सिरियसली हे हेअर मास्क केल्यावरती तुम्ही दुसरं कुठलंच म्हणजे कंडिशनर हेअर मास्क घेणार नाही। कारण हे हेअर मास्क लावल्यावरती ना आपले केस जे असे ड्राय होतात ते तसे ड्राय होत नाहीत, थोडेसे मॉइश्चर त्याच्यामध्ये राहतं आणि ते खूप छान असं वाटतं। अगदीच ड्राय असे आपले केस होत नाहीत। आणि याचा वास जो आहे ना तो अगदी म्हणजे सलूनमध्ये गेल्यावरती जसा असतो त्या टाईपमध्ये याचा वास आहे याचा। आणि हा जो ग्रे कलरचा आहे त्याचा पण थोडंसं स्मेल तसाच आहे। तर हे ग्रेवाला आहे ते इंटेन्स शाईन हेअर मास्क आहे, BBluntचंच आहे। तर BBluntने मला हे त्यांची हेअर मास्क रेंज जी आहे ती सेंड केलेली आहे। येलो पर्पल, ब्ल्यू आणि ग्रे। तर हे तिन्ही हेअर मास्क ॲक्च्युली मला खूप आवडलेले आहेत आणि मी कधीच विचार नव्हता केला की BBluntकडून मला PR म्हणून काहीतरी येईल। सो फर्स्ट PR आहे माझा BBluntकडून। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी ह्याच्यामधला हा जो ब्ल्यूवाला आहे फक्त तोच यूज केलेला आहे, बाकीचे जे 2 आहेत ते मी अजून यूज नाही केलेत, पण ते पण यूज केल्यानंतर मी माझ्या व्लॉगमध्ये किंवा येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला त्याचासुद्धा रिव्ह्यू नक्की देईन। त्यानंतर हेअर केअरमध्येच दुसरी ब्रँड म्हणजे पिलग्रिम। तर पिलग्रिमनी सुद्धा जून मंथमध्ये मला शॅम्पू पाठवला होता। तर त्यांचा हा न्यू लॉन्च शॅम्पू आहे, नॉन ड्राईंग अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू विथ सॅलिसिलिक ॲसिड। तर याच्यावरचं मी शॉर्ट्स अपलोड केलं होतं, तुम्ही जर का माझे व्हिडिओज बघत असाल तर तुम्ही ते शॉर्ट्स जे आहे ते नक्कीच बघितलं असेल। आणि हे ऑस्ट्रेलियन टी ट्रीचं आहे नॉन ड्राईंग अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू। मी हा शॅम्पू यूज करून बघितला आहे आणि खरंच आपले केस जे आहेत ना ते अजिबात ड्राय नाही होत। तुमचे जर का केस ड्राय आणि फ्रीझी असतील तर तुम्ही हा शॅम्पू यूज करायला काही हरकत नाही। प्लस सोबत त्यांनी असं पण सांगितलं आहे की अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू। तर आता मी हा फक्त 1 ते 2 वेळा यूज केलेला आहे, त्यामुळे तो खरंच अँटी डॅन्ड्रफ आहे की नाही हे अजून तरी मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये, येणाऱ्या व्लॉग्समध्ये
मी नक्की तुम्हाला सांगेन. आणि त्यासोबतच पिलग्रीमने याच्यासोबत अँटी डॅन्ड्रफ कंडिशनर जो आहे तो सुद्धा पाठवला होता. तर हा याच शॅम्पूचा कंडिशनर आहे आणि त्यासोबतच हेअर मास्क. तर हे पण त्यांचं ऑस्ट्रेलियन टी ट्री अँटी डॅन्ड्रफ हेअर मास्क सल्फेट अँड पॅराबेन फ्री. सो हे हेअर मास्क आहे. सो असं त्यांनी हेअर केअरचा सेट पाठवला होता. हेअर मास्क, कंडिशनर आणि शॅम्पू. सो मी ह्याच्यामधला हा कंडिशनर जो आहे तो यूज केलेला नाही आहे. यूज केल्यानंतर मी तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू देईनच. हेअर मास्क जे आहे ते हेअर मास्क मी यूज केलेलं आहे. अतिशय मस्त असं आहे आणि म्हणजे आपले केस खूप छान सिल्की आणि स्मूथ असे होतात या हेअर मास्कने. पिलग्रीमचं आहे. पिलग्रीमचं अँटी डॅन्ड्रफची जी रेंज आहे ना ती ही रेंज आहे ऑस्ट्रेलियन टी ट्रीची. सो मी या सगळ्या प्रोडक्ट्सचे लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. तुम्हाला समजा एखादं प्रोडक्ट्स ट्राय करायचं असेल किंवा मग यूज करायचं असेल, आवडलं असेल तर ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवरून तुम्ही ते परचेस करू शकता. तर आता हेअर केअर झालं. आता आपण वळूयात मेकअपकडे. तर मेकअपमध्ये फारसे काही प्रोडक्ट्स नाही आहेत. मेकअपचे PR तसे बरेचसे कमीच आहेत पण आहेत बरेचसे. सो ते दाखवते. तर फर्स्टली ही आहे ऑर्गॅनिक हार्वेस्टची लिक्विड लिपस्टिक. मॅट आहे आणि हिची जी शेड आहे, मी शेडच विसरली, एक मिनटं. हां, सिनॅमॉन ब्राऊन ही शेड आहे. ॲक्च्युली ही खूप ब्राऊनमधून आहे आणि थोडीशी डार्क आहे. मी तुम्हाला शेड पण दाखवते. सो ही अशी लिपस्टिक आहे. लिक्विड लिपस्टिक आहे ऑब्वियसली. मॅट. ही अशी शेड आहे. सो म्हणजे जर का मीडियम टोनच्या मुली असतील तर त्यांना सूट होणारी शेड आहे आणि म्हणूनच मी ही घेतली. ॲक्च्युली माझ्याकडे अशी न्यूड असे फार कमी आहेत. मी डार्कमधूनच वापरते पण ही छान दिसते. ऑर्गॅनिक हार्वेस्टची आहे सिनॅमॉन ब्राऊन ही शेड आहे. पुढे आहे कलर केमिस्ट्रीचं कन्सिलर. तर हे पण मला PR आलं होतं आणि म्हणजे ह्याची शेड पण मीच सिलेक्ट केलेली आहे. सो ह्याची शेड जी आहे ती आहे 7CO02 ही शेड आहे आणि लिटरली हे कन्सिलर इतकं भारी आहे असं वाटतच नाही की आपण मेकअप केला आहे. एकदम नॅचरल लुक येतो. असं क्रेयॉनमधून आहे आणि ह्याची जी शेड 7CO02 आहे आणि खूप छान आहे. शेड पण मला छान मस्त अशी सूट होते आणि जर टेक्स्चर बघाल ना तुम्ही, इतकं स्मूथ आहे. लावताना ते इतकं छान वाटतं आणि ब्लेंड पण खूप मस्त होतं. इतकं इझिली ब्लेंड होतं, इतके छान ब्लेंड होतं ना की तुम्हाला असं विश्वासच नाही बसणार की आपण कन्सिलर ब्लेंड करतो आहे. इतकं इझी आणि छान स्मूथ असं ब्लेंड होतं ते आणि एकदम क्रीमी मॅट फिनिश आहे. कलर केमिस्ट्रीचं आहे. खूप मस्त कन्सिलर आहे. याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायला नक्की करा. म्हणजे जर का तुम्ही कन्सिलर म्हणून एक छान असं बघत असाल तर कलर केमिस्ट्रीचं हे जे क्रेयॉन कन्सिलर आहे त्याच्यामध्ये नक्की इन्व्हेस्ट करा. त्यानंतर कलर केमिस्ट्रीचंच ब्राउ पेन्सिल आहे. सो ही ब्राउ पेन्सिल जी आहे ती सुद्धा क्रीमी मॅट फिनिश आहे आणि याची शेड हे असं मस्त असं पॅकेजिंग येतं त्यांचं आणि ह्याची जी शेड आहे ती महगनी EB02 अशी आहे. इतकी सुंदर ब्राउ पेन्सिल आहे ही. हां, थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे ह्याची प्राईस काहीतरी आहे ना 649 आहे. आयब्रो पेन्सिलच्या मानाने थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे पण ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा पर्पल, टीरा ब्युटी याच्यावरती थोडासा डिस्काउंटवर तुम्हाला ही 100-150 रुपये डिस्काउंटवरती भेटेल. ही ब्राउ पेन्सिल इतकी मस्त आहे.
मोहगनी EB02 शेड आहे ही. आणि हे पहा, ही अशी शेड आहे. ब्लॅक नाही आहे. मी आधीच सांगितलं आहे, म्हणजे जेव्हा जेव्हा मी मेकअप लुक करते तेव्हा मी सांगते की ब्लॅक ब्राउ पेन्सिल शक्यतो नका घेऊ, खूप डार्क अशी दिसते. ही ब्लॅक नाही आहे, ब्राऊनची शेड आहे. सी हे बघा. एकदम फॉर्म्युला जो आहे ना त्याचा एकदम क्रीमी असा फॉर्म्युला आहे आणि ती अप्लाय करताना खूप इझिली अप्लाय होते आणि छान अशी दिसते. आणि त्यासोबतच ह्यांच्या ब्राउ पेन्सिलचं विशेष म्हणजे ह्या साईडला पेन्सिल आहे, ह्या साईडला स्पुली आहे. तर विथ स्पुली अशी ही आपल्याला ब्राउ पेन्सिल भेटते. आणि हा स्पुली पण खूप मस्त आहे. म्हणजे आयब्रोज करायच्या आधी आयब्रोजला छान असा ब्रश करायचा, असं शेप द्यायचा आणि मग आयब्रोज फिल करायचे. तर मेकअपचे प्रोडक्ट्स जे आहेत ते एवढेच आहेत इथे. त्यानंतर आपण बोलूयात थोडंसं स्किन केअरकडे. तर स्किन केअरसाठी माझ्याकडे इथे सर्वात फर्स्ट आहे फेस वॉश. तर ऑर्गॅनिक हार्वेस्टचं फेस वॉश माझ्याकडे आलेलं 6 in 1 ब्राईटनिंग फेस वॉश, काकडू प्लम अँड अकाय बेरी हे ते फेस वॉश आहे. प्लस याच्यामध्ये विटॅमिन C सुद्धा आहे. तर हे ऑर्गॅनिक हार्वेस्टचं फेस वॉश जे आहे ते सुद्धा खूप भारी आहे. लिटरली ह्याचा स्मेल जो आहे ना तो अमेझिंग. आणि याच्यामध्ये ना असे रेड थोडेसे असे पार्टिकल्स आहेत, थोडेसे केसर असल्यासारखं असं वाटतं. मी असा व्हिडिओ पण ॲड करेल इथे. मी ह्याचा व्हिडिओ कंटेंट केलेला आहे ब्रँडसाठी. सो खूप छान फेस वॉश आहे. तुम्ही हे ट्राय करायला काही हरकत नाही. जर का तुमची स्किन ड्राय असेल तर हे फेस वॉश खूप मस्त असं आहे. त्यानंतर फेस वॉशसाठी माझ्याकडे अजून एक PR आलेला आहे, ते म्हणजे मामाअर्थचं. तर हे मामाअर्थचं न्यू लॉन्च बीटरूट फेस वॉश आणि त्यासोबतच उपटनचं फेस वॉश आहे टॅन रिमूव्हलचं. तर हे जे बीटरूट जेंटल फेस वॉश आहे ते न्यू लॉन्च आहे आणि हे आहे हायड्रेटेड पिंक ग्लोसाठी आणि हे आहे फॉर टॅन रिमूव्हल. सो खूप मस्त असे फेस वॉश आहेत दोन्ही पण. आणि ह्याचा जो स्मेल आहे ना तो खूप मस्त आहे या उपटन फेस वॉशचा. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही उठणं लावताय की काय असा फील येतो, असा वास आहे ह्याचा. खूप मस्त आहे. लावताना अगदी छान स्मूथ अशी आपली स्किन होते. आणि हे जे बीटरूटचं आहे त्याचा पण वास थोडासा वेगळा आहे आणि लावल्यावरती स्किन अशी रफ नाही होत या दोन्ही फेस वॉशनी. सॉरी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे दोन्ही फेस वॉश खूप मस्त आहेत. म्हणजे लावल्यावरती आपली स्किन अशी खूप जास्त ड्राय नाही होत, थोडासा मॉइश्चरपणा आपल्या स्किनमध्ये राहतो. सो मामाअर्थचे फेस वॉश तुम्हाला ट्राय करायला काही हरकत नाही. सो खूप छान आहे हे फेस वॉश. मी स्वतः आधी यूज केलेला आहे आणि मगच तुम्हाला सांगते. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठलंही प्रोडक्ट यूज कराल तर ते यूज करायच्या आधी तुमच्या हातावरती ते आधी टेस्ट करून बघा, तुम्हाला ते सूट होतं आहे का, तुमच्या स्किनला ते सूट होतं आहे का हे आधी चेक करा आणि मगच ते आपल्या फेसवरती किंवा कुठेही यूज करा. असं डायरेक्टली आपल्या कुठल्याही पार्टवरती यूज करायला जाऊ नका. आधी आपला हँड पॅच टेस्ट खूप महत्त्वाची आहे. आपल्या हातावरती ते प्रोडक्ट टेस्ट झालंच पाहिजे. कारण की काय असतं, कधी कधी आता समजा एखादा प्रोडक्ट मला सूट होतं आहे पण ते तुमच्या स्किनला पण सूट होईलच असं नाही. म्हणून मी सुद्धा स्वतः कुठलेही आता PR म्हणून इतके प्रोडक्ट्स येतात पण ते प्रत्येक प्रोडक्ट मी आधी माझ्या हातावरती टेस्ट करते आणि मगच माझ्या तोंडावर, केसांवर, सगळ्यावरती यूज करते. अजून एक फेस वॉश मला आलेला आहे ते म्हणजे बायोडर्मा ब्रँडकडून. लिटरली ह्यांचं पॅकेजिंग जे आहे ना असं आयफेल टॉवर आहे इथे आणि इथे एक मुलगी जी आहे ती प्लॅनर घेऊन बसली आहे. तर तुम्हाला माहिती असेल की बायोडर्माचं प्लॅनर सुद्धा आहे, स्किन केअर प्लॅनर. तर ते सुद्धा खूप छान आहे. आणि ह्यांचं हे जे पॅकेजिंग आहे ना PR देण्याचं ते खूप मस्त आहे. म्हणजे माझ्याकडे असे 3 बॉक्स झालेले आहेत. त्यांचं जे PR येतं ना ते याच बरणीतून येतं आहे सध्या आणि खूप छान आहे. आयफेल टॉवर आणि इथे असं लिहिलं आहे सुद्धा
विथ लव फ्रॉम फ्रान्स. सो मला हे पॅकेजिंग खूप आवडलं ॲक्च्युली आणि त्यांचे प्रोडक्टसुद्धा खूप मस्त आहेत. सो हे एक फेसवॉश आहे. तर बायोडर्माचं फेसवॉश आहे. सेन्सिबायो सेबियम रेंज आहे. तर सेबियम जेल मुसंट हे ते फेसवॉश आहे आणि हे खूप मस्त आहे. जर का तुमची ऑइली स्किन आहे, ड्राय स्किन आहे किंवा नॉर्मल तुमची स्किन आहे, कुठल्याही स्किन टाईपला हे फेसवॉश मॅच होतं लिटरली. आणि मी सध्या हे फेसवॉश इतकं यूज करते. तुम्हाला कुठे बाहेर जायचं आहे, कुठून तुम्ही बाहेरून आला आहात, हे फेसवॉश खूप मस्त आहे. मी सध्या दररोज यूज करणारा फेसवॉश म्हणजे हेच आहे, बायोडर्माचं सेबियम जेल मुसंट. खूप मस्त असं फेसवॉश आहे आणि याची ॲक्च्युली कन्सिस्टन्सी जी आहे ना ती थोडीशी अशी पातळ आहे आणि वास असा नॉर्मलच आहे, काही डार्क वगैरे असा नाही आहे. नॉर्मल थोडासा कोकोनट टाईप असा वास आहे याचा. सो तुम्ही हे सुद्धा फेसवॉश यूज करू शकता. म्हणजे जर का तुम्हाला कुठल्याही ब्रँडचे फेसवॉश सूट होत नसतील, इरिटेशन होत असेल किंवा स्किन रेड होत असेल किंवा खाजवत असेल, तर तुम्ही हे बायोडर्माचं फेसवॉश नक्की ट्राय करून पहा. खूप मस्त आहे. आता हे जे आहे ते मला जूनमध्ये झालेलं आहे PR, त्यामुळे मी हे अजून ओपनच केलं नाही आहे, कारण की माझ्याकडे मेमध्ये सुद्धा हे फेसवॉश आलेलं आणि तेच मी आत्ता सध्या यूज करते. लिटरली आम्ही तिघीही म्हणजे ताई, दीदी, मी आम्ही तिघीही हे फेसवॉश यूज करतो आणि आम्हाला तिघींनासुद्धा हे फेसवॉश प्रचंड आवडतं, कारण की प्रत्येक स्किन टाईपला सूट होणारं असं हे फेसवॉश आहे. बायोडर्माचाच विषय चालू आहे, तर त्याच्यासोबतच त्यांनी एका PR ॲज अ गिफ्ट म्हणून मला हा त्यांचा साबण दिला होता. तर हा साबण मी अजून यूज नाही केला आहे का ते मला नाही माहिती, पण ह्याचा स्मेल जो आहे ना इतका सुंदर आहे, म्हणजे खूप मस्त आहे. कसं एक्सप्लेन करू मला कळत नाही आहे, पण खूप छान असा ह्याचा स्मेल आहे आणि मी हा यूज केल्यानंतर तुम्हाला नक्की याचा रिव्ह्यू देईन. बायोडर्माचं सेबियम पेन असं ह्याचं नाव आहे. मी हा नक्की यूज करेन लवकरच आणि ह्याचा रिव्ह्यू तुम्हाला देईन. सो हे ॲक्च्युली PR सोबतच ॲज अ गिफ्ट म्हणून आलं होतं. सो आय थिंक त्याच्यामुळेच माझं हे यूज करायचं राहून गेलं. ठीक आहे. त्यानंतर बायोडर्माचाच विषय चालू आहे, तर त्यांच्याकडून अजून एक आलेलं आहे ते म्हणजे मॉइश्चरायझर. तर बायोडर्माचं हे जे मॉइश्चरायझर आहे ना ॲक्च्युली हे आहे छान, पण हे ना खूप स्टिकी आहे. म्हणजे मला त्यांचं फेसवॉश जितकं आवडलं ना तेवढं मॉइश्चरायझर इतकं आवडलं नाही. म्हणजे तुम्ही हे मेकअपच्या आधी किंवा बाहेर जाताना नाही यूज करू शकत, कारण की हे खूप ऑइली आहे, खूप स्टिकी असं आहे, पण आपल्या स्किनला खूप छान मॉइश्चर करतं. म्हणजे सिरियसली मॉइश्चर खूप छान करतं. हां, आपल्या स्किनला मॉइश्चर करायचं काम हे खूप ऑसम करतं. पण मला ह्याचं एकच नाही आवडलं की हे खूपच ऑइली आणि स्टिकी असं वाटतं. म्हणजे मी मध्ये द डर्माकोचं मॉइश्चरायझर यूज केलं, तर ते जे मॉइश्चरायझर आहे ना इतकं छान आहे की म्हणजे मॉइश्चरायझर आपण लावलं आहे असं पण वाटत नाही, पण हे लावल्यानंतर तसं थोडंसं असं स्टिकी असं फील होतं. सो जर का तुम्हाला बाहेर जाण्यासाठी किंवा मेकअपच्या आधी लावण्यासाठी मॉइश्चरायझर पाहिजे असेल तर त्यासाठी मी हे तुम्हाला नाही रिकमेंड करणार. पण जर का थंडीमध्ये आपली स्किन खूप ड्राय होते आणि झोपताना जर का तुम्हाला ॲज अ नाईट स्किन केअरमध्ये जर का मॉइश्चरायझर ॲड करायचं असेल तर मग बायोडर्माचा एकदम छान आहे. म्हणजे आता उन्हाळा होता आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला घाम येतो, अंडरआर्म्सचा खूप दुर्गंध सुटतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप लो फील होतं, कारण की अंडरआर्म्सचा खूप बॅड स्मेल येतो आणि ते आपल्याला खूप कसं तरी होतं. मग तर त्यासाठी अंडरआर्म रोल ऑन हा उत्तम
उत्तम असा पर्याय आहे. आणि लिटरली जूनमध्येच आता रिसेंटलीच मला बी बॉडी वाईज या ब्रँडने लिटरली त्यांची पूर्ण रेंज, अंडरआर्म रोल ऑनची पूर्ण रेंज मला सेंड केली आहे. सो म्हणजे 3 त्यांचे अंडरआर्म रोल ऑन आहेत. हे पहा, बी बॉडी वाईजचे हे अंडरआर्म रोल ऑन आहेत. तर हे जे फर्स्टवाला आहे ते फ्रेग्रन्स फ्री आहे. त्यानंतर हे सेकंडवाला जे आहे ते फ्लोरा आहे. याचा जो वास आहे ना तो थोडासा असा उदबत्तीसारखा आहे. म्हणजे मी तरी लावलं तेव्हा मला असंच वाटलं की थोडासा वास याचा उदबत्तीसारखा आहे. पण म्हणजे लिटरली अगदी 12 तास फ्रेश राहतं असं मी नाही बोलणार, पण 9 ते 10 तास याचा स्मेल राहतो आणि आपल्याला एकदम छान फ्रेश असं नक्की वाटतं, एवढं नक्की. सो हे फ्लोरा आणि त्यासोबतच हे वॉटरमेलन. ह्याचा पण वॉटरमेलनचा पण वास खूप छान आहे. वॉटरमेलनचा सुद्धा स्मेल खूप छान आहे. मी यूज करून बघितलेले आहेत दोन्ही. आणि त्यांचं टेक्स्चर जे आहे ना, म्हणजे अंडरआर्म रोल ऑन रोल केल्यावरती खूप छान असं टेक्स्चर आहे. जास्त लिक्विडी वगैरे नाही आहे, खूप मस्त आणि छान असं टेक्स्चर आहे. आणि फ्लोराचा जो वास आहे तो मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, थोडासा उदबत्तीसारखा आहे. पण मी एवढं नक्की सांगेन 12 तासाचं मी कन्फर्म असं नाही सांगू शकत, पण 8 ते 10 तास ह्याचा स्मेल टिकतो आणि खूप छान आणि फ्रेश असं वाटतं. त्यानंतर फ्रेग्रन्स फ्री. तर हे फ्रेग्रन्स फ्रीचं त्यांनी का बनवलं आहे माहिती नाही. कदाचित कोणाला, काही जणांना कसं डार्क स्मेलची वगैरे ॲलर्जी असते, तर त्यासाठी कदाचित हे फ्रेग्रन्स फ्री. सो ह्याच्यामध्ये 4% AHA आहे आणि खूप मस्त आहे. पिगमेंटेशन, जर का तुमचे अंडरआर्म्स पिगमेंटेड असेल तर ते सुद्धा म्हणजे रिड्यूस पिगमेंटेशन असं सुद्धा त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. आता हे मला वापरून कळेलच, तर मी तुम्हाला ते नंतर सुद्धा सांगेनच की हे नक्की कसं होतं. सो त्यानंतर बघूयात बी बॉडी वाईजकडूनच म्हणजे त्याचं मला ॲक्च्युली कंटेंट करायचं होतं, पण त्यासोबत ॲज अ गिफ्ट म्हणून मला त्यांनी त्यांचं हे बी बॉडी वाईजचं 1% सॅलिसिलिक ॲसिडचं बॉडी वॉश दिलेलं आहे. तर हे बॉडी वॉश मी अजून यूज नाही केलेलं आहे. यूज केल्यानंतर मी तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू नक्की देईन, पण हे बघूनच खूप छान वाटतं आहे. म्हणजे त्याचा कलर वगैरे छान आहे. टू प्रिव्हेंट बॉडी ॲक्ने, एक्सफोलिएट डेड स्किन सेल्स. सो मी हे अजून यूज नाही केलेलं आहे, त्यामुळे मला ह्याच्याबद्दल नक्की काय ते नाही सांगता येणार, पण मी यूज केल्यानंतर तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू नक्की देईन. ॲक्च्युली जर का तुम्ही माझे व्लॉग वगैरे बघत असाल तर मी व्लॉगमध्ये काही ना काहीतरी मेन्शन करतेच की जे मला तुम्हाला सांगायचं आहे, हे प्रोडक्ट कसं आहे, ते प्रोडक्ट लावल्यावरती मला कसं वाटलं असं. सो मी पुढच्या येणाऱ्या व्लॉग्समध्ये हे सुद्धा नक्की मेन्शन करेल. त्यानंतर बॉडी केअरमध्येच अजून एक बॉडी वॉश आहे, ते म्हणजे एस्टी बोटॅनिकाचं. तर एस्टी बोटॅनिकाचं हे नीम, टी ट्री अँड बॅसिल बॉडी वॉश आहे फॉर क्लीन, हायड्रेटेड अँड नरिश स्किन. पण काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का, ह्याचं टेक्स्चर खूप छान आहे. लावल्यावरती आपली स्किन एकदम मस्त होते, मॉइश्चराईज होते, अगदीच ड्राय अशी नाही होत. पण ह्याचं स्मेल जो आहे ना, नीम आहे त्यामध्ये, त्यामुळे त्याचं स्मेल थोडंसं असं कडू आहे. तेवढंच मला नाही आवडलं. आता ऑब्व्हियसली नीम आहे तर त्याचा स्मेल थोडासा कडू असणारच, पण कसं आहे आपल्याला सगळं असं चांगला आणि एकदम डार्क आणि एकदम छान अशा स्मेलचा सवय झालेला आहे, त्यामुळे नीमचा वास थोडासा कडवट वाटला, पण प्रोडक्ट छान आहे. सेंट बोटॅनिकाचं नीम, टी ट्री अँड बॅसिल बॉडी वॉश हे छान आहे. आणि जर का तुम्हाला काही स्किन ॲलर्जीज वगैरे असतील तर तुम्ही हे यूज करू शकता. नंतर सर्वात भारी PR म्हणजे अंडरआर्म रोल ऑनच आहे, पण ते तिची ब्रँड आहे डॉट अँड की. सो मी डॉट अँड कीचं प्रोडक्ट मला खूप आवडतात आणि मला म्हणजे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की डॉट अँड की स्वतः डॉट अँड कीची ब्रँड मला PR पाठवेल किंवा त्यांचं प्रोडक्ट माझ्याकडे ॲज अ गिफ्ट म्हणून येईल यूज करण्यासाठी, ट्राय करण्यासाठी. आणि लिटरली त्यांचं हे न्यू लॉन्च अंडरआर्म रोल ऑन आहे
वॉटरमेलन फ्लेवर आहे याचा पण याचा वास जो आहे ना तो बी बॉडी वाईजचं वॉटरमेलनचं जसं अंडरआर्म रोल ऑन आहे तसा ह्याचा स्मेल नाही आहे. ह्याचा स्मेल थोडासा वेगळा आहे, म्हणजे थोडासा वेगळा आहे पण छान आहे. एकदम असा गर्ली टाईप आहे आणि वॉटरमेलनचाच फ्लेवर आहे. आणि लिटरली हे थोडंसं लिक्विडी फॉर्ममध्ये आहे, म्हणजे अगदीच आपण जसं निव्हियाचं अंडरआर्म रोल ऑन आहे किंवा बी बॉडी वाईजचं आहे ते थोडंसं असं थिक वाटतं, तसं हे थोडंसं लिक्विडी आहे आणि पण लावल्यावरती ना एकदम कूल असा इफेक्ट होतो. सो याच्यामध्ये सुद्धा 4% AHA प्लस BHA आहे. आणि तुम्हाला जर का पिगमेंटेड अंडरआर्म्स असतील तर तुम्ही हे डॉट अँड कीचं अंडरआर्म रोल ऑन नक्की यूज करू शकता. तर त्यानंतरचं प्रोडक्ट आहे फेस केअरचंच आहे सनस्क्रीन. तर मी सनस्क्रीनवरचे बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत. पिलग्रीमचा एक डेडिकेटेड व्हिडिओसुद्धा केलेला आहे मी सनस्क्रीनचा. त्यामध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलं होतं की सनस्क्रीन आपल्या फेससाठी आपल्याला सनस्क्रीन का लावणं गरजेचं आहे, कधी कधी लावायचं आहे ते सगळं सांगितलेलं आहे. सो सनस्क्रीन का लावायचं, कधी लावायचं, कसं लावायचं हा जर का व्हिडिओ बघायचा असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा. जूनमध्ये ना मला 2 सनस्क्रीन आलेले आहेत. एक प्लमचं राईस वॉटर अँड नायसिनामाइड 2% नायसिनामाइड आहे. हायब्रिड सनस्क्रीन रिड्यूसेस ब्लेमिशेस ब्राइटन स्किन. SPF 50 PA+++ आहे. सो हे प्लमकडून आलेलं आहे. हे सनस्क्रीन सुद्धा खूप छान आहे आणि लिटरली ह्याचे व्हाईट कास्ट असे नाही राहत. म्हणजे काही सनस्क्रीन माझ्याकडे असे आलेत की त्यांचे ब्रँड जे आहे ती बोलतात की नाही नो व्हाईट कास्ट, पण व्हाईट कास्ट असतातच. कित्येक सनस्क्रीन असे आहेत की व्हाईट कास्ट दिसतातच पण ते क्लेम काय करतात की नो व्हाईट कास्ट. नाही, मी यूज करून बघितलेत. काही सनस्क्रीन असे पण आहेत की जे क्लेम करतात की नो व्हाईट कास्ट पण व्हाईट कास्ट आहेतच. पण प्लमचं तसं नाही आहे. हे मी यूज करून बघितलेलं आहे आणि व्हाईट कास्ट अजिबात राहत नाहीत. थोडा वेळ म्हणजे 1-2 मिनटं सेट होऊ द्यायचं, छान असं हे सनस्क्रीन सेट होतं. सो हे सनस्क्रीन तुम्ही मेकअपच्या आधी लावू शकता, बाहेर जाताना लावू शकता, घरात असताना लावू शकता, कधीही लावू शकता. ऑल टाईम फेवरेट सनस्क्रीन. सोबतच मला अजून एक सनस्क्रीन आलेलं आहे ते म्हणजे प्युअर ओरिजिनचं. तर हे सनस्क्रीन ही जी ब्रँड आहे ती कोरियन ब्रँड आहे. विटॅमिन C लाईट जेल सनस्क्रीन आहे. नॅचरल युझू लेमन सोर्स्ड फ्रॉम कोरिया आणि ब्राईट बूस्टिंग आहे. SPF 50 PA+++. तर हे जे सनस्क्रीन आहे ते मी अजून यूज नाही केलेलं आहे. सो मी यूज करून तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू नक्की देईल. ॲक्च्युली आज उद्याच मला हे यूज करायचं आहे, ह्याच्यावर म्हणजे व्हिडिओसुद्धा करायचा आहे. सो तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता ह्याचा रिव्ह्यू बघण्यासाठी. लास्ट अँड बेस्ट PR म्हणजे प्लमचं हे न्यू लॉन्च राईस वॉटर अँड नायसिनामाइड सिरम क्लॅरिटी बूस्ट फ्रेग्रन्स फ्री आहे. तर हे आहे प्लमचं राईस वॉटर अँड नायसिनामाइड. 10% नायसिनामाइड आहे याच्यात. तर हे सिरम पण खूप छान आहे, पण याचा प्रॉब्लेम मला एकच वाटला, म्हणजे खूप वाईट वाटलं ॲक्च्युली. ह्याची जी प्राईस आहे ना ती काहीतरी आहे 349 आणि 349च्या मानाने हे प्रोडक्ट खूप कमी देत आहेत. म्हणजे एक तर बॉटल पण एवढीशी आणि याच्यामध्ये प्रोडक्टसुद्धा खूप कमी आहे. हे पहा, ह्याचं जी कन्सिस्टन्सी आहे ना ती छान आहे. खूप मस्त कन्सिस्टन्सी आहे. मी ह्याचा व्हिडिओसुद्धा केलेला आहे. सो मला असं म्हणायचं आहे की 349च्या मानाने हे सिरम वर्थ इट नाही आहे, कारण की यांचं प्रोडक्ट खूप कमी आहे. एकतर एवढीशी बॉटल आणि एवढ्याशा बॉटलमध्ये सुद्धा प्रोडक्ट खूप कमी देतात. हे टेक्स्चर छान आहे, त्यानंतर ते अप्लाय केल्यावरती आपली स्किन खूप छान होते, पण प्रोडक्ट थोडं अजून जास्त द्यायला हवं होतं. सो या दॅट्स इट.
तर आजच्यासाठी एवढंच. जून महिन्यामध्ये मला हे इतके मस्त मस्त PR आले. आय होप की पुढच्या सगळ्या मंथ्समध्ये सुद्धा इतके मस्त मस्त छान असे PR येऊ देत आणि मी ते तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करू देत. तुम्हाला जर का ही आजची माझी आयडिया आणि माझा हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि त्यासोबतच जर तुम्ही मला अजून सबस्क्राईब नसेल केलं म्हणजेच धनश्री शिंदे या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा, फ्री आहे. त्यासोबतच आपल्या दुसऱ्या चॅनलला म्हणजेच धनश्रीज किचनला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी. बाय.